Hello guys, I'm Kailash Puphe. We are welcoming you all Bhageshis and Kailash बेबी शॉवर. आम्ही आज बेबी शॉवरचा प्रोग्राम ठेवला आहे आणि कोणीतरी येणार आहे. डोंट नो इट्स बॉय ऑर गर्ल बट लेट्स होप कोणीतरी येणार. अँड आजचा प्रोग्राम आम्ही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ठेवलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवतोय. प्लीज वेलकम विथ मी माय ब्रदर महेश and मेरा बच्चा छोटा शिवांश. Say बेटा hi. Come on dear, come on. फंक्शन प्लेस. आम्ही आता फंक्शन प्लेस मध्ये आहोत आणि रियाने खूप छान अशी रांगोळी काढली आहे. सी कमिंग सून. यात खूप मेहनत आहे अनघाची, आदितीची आणि रियाची. शी इज अ बेबी. खूप छान. थँक्यू. मी पप्पा बनणार आहे याचा खूप मोठा एक्साइटमेंट माझ्या साड्याला. उमेश या ना सर जोड. आणि माझ्या साडू भाऊ योगेश यांना खूप मोठा एक्साइटमेंट आहे. बघा ते काय करतात त्यासाठी. काय करताय? ते दाखवा, फोकस करा. डॅड टू बी अमेझिंग डॅड. अच्छा अमेझिंग डॅडी. अमेझिंग डॅडी. अमेझिंग स्पायडरमॅन पण होते. थँक्यू. बॅस तर लागलाय. अमेझिंग डॅड टू बी कैलाश. येस कम ऑन. मी तुम्हाला दाखवतोय. येस आय एम इंट्रोड्युसिंग माय फॅमिली टू यू ऑल गाइस. कम ऑन बेटा कम ऑन. कॅमेराला कॅमेरा. हा सी कॅमेरा. शी इज इदिका ॲक्च्युली. तुम्हाला लाईटला बघताय. से हाय हाय. ही कॅमेराला बघून खूप आनंद होते. हिला आनंदकडे हो बेटा. हो. ही माझी सासूबाई आणि आजीबाई सुद्धा. या मी तुम्हाला आणखी दाखवतोय. त्यानंतर दाखवतोय मी तुम्हाला माझे आई बाबा मिस्टर श्रावण अँड मिसेस चित्ररेखा कुठे. आणि हे नातू सुद्धा आहेत. बघा आमचा नातू शिवांश. आणि वाट बघतायत दुसऱ्या नातूची नातींची. शिवांश कॅमेरा. हा सुद्धा कॅमेरा फ्रीक आहे. याला सुद्धा कॅमेरात आणि लाईटला बघायला खूप आवडतंय. मग कसं बघतोय. नाही आवडत. गोटे बोलते म्हणते. मोठे पप्पा गोटे बोलतात. ही आमची काकू. काकाजी येऊ शकले नाही. आज बंदोबस्त आहे डिप्टी सीएमचा, त्यामुळे येऊ शकले नाही. या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी गेस्ट मिस्टर प्रशांत अँड रुपाली इज हिअर. मी इंट्रोडक्शन करून देतो त्यांचा. हा माझा मित्र कम फ्रेंड प्रशांत फुडके. याची छोटीशी क्यूटसी बेबी श्रेष्ठा येणार नाही. आले का नाही. माझी छोटा बेबी. आस्था नाव सांग बरं. आस्था नाव सांग ना. आस्थाला छान पोएम कोणती येते का. बेबीवाली पोएम येते का तुला. नाही एक म्हणून दाखव ना. नाही ठीक आहे. किंवा आला तू. ही माझी मामी रुपाली. मी बाबा होणार आणि या बाबा होण्याच्या कार्यक्रमाला डेकोरेशनला काय मदत केली ती फक्त अंजलीने. या मी तुम्हाला दाखवतो तिने कशी मदत केली. एवढं सुंदर डेकोरेशन. वाव. सोबत उमेश पण होता. उमेशने पण मदत केली. मामा थँक्यू. आहेत छान हार्मोनियम वादक आहेत, वारकरी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप छान आहेत. आता लगेच इंजिनियर होणारी, लगेच रायसोनीला गरबा खेळणारी आजच्या कार्यक्रमाला आमच्या प्रोग्राममध्ये खूप मोठे लोक आले आहेत. स्पेशली फ्रॉम वडसा योगेश. ही बघा आदिती से हाय. रिया अंजली स्पेशल फ्रॉम पुणे. प्रिया मामी, प्रियंका मामी, कला अक्का. तिची आठवण तर येते. इंदा अक्का आहे तिकडे. माझी सासूबाई. कमान आणि आमची इदू पुण्यावरून स्पेशल गेस्ट अपिअरन्स आहे. आणि ही बघा ही क्यूटची आमची आज नाकाला चिवडं येते. नाकाला लावायचे. इकडे आणखी तुम्हाला पाहुणे दाखवतो आमचे. हे छोटे पाहुणे. एक बहीण सोडून आली. कुठे हरवली माहित नाही. हे आमच्या उमेशची सासूबाई, महेशची सासूबाई.
आणि हे आई आणि साधनाबाई. आमची साधनाबाई आणि मामी माझी. गिरीश मामा, हे बघा आमचे गिरीश मामा मामीला घेऊन आले आहे. सोबत आमच्या उमेशचे सासरे बुवा आणि सपाटे मामाजी आणि आमच्या साधनाताईचे हजबंड. छोटा कपू ये. यो 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 ओले 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 ओले. हे बघ, हे बघ. शहा. अच्छा बाबा, तुम्ही कार्यक्रमाच्या स्पेशल गेस्टला तर भेटले, पण आता तुम्ही भेटाल या कार्यक्रमाच्या डायरेक्टरला. ती आहे माझी बायको. सोनूला चिमुकलं साजेरा मन फुलातल्या कळीतली गोजीरा. फॅमिलीला स्टॅबिलिटी देणारी भाग्यश्री, सगळ्यांना सांभाळून करणारी भाग्यश्री आणि माझी बायको भाग्यश्री, ती आहे या कार्यक्रमाची डायरेक्टर. तिचा मी ओळख करून देणार आहे आता. ती रेडी आहे, रेडी आहे, रेडी आहे. आम्ही आज 2, उद्या करणार होणार 3. त्या तिसऱ्याची वाट बघतोय कोण? कैलाश आणि भाग्यश्री आणि माझी पूर्ण फॅमिली. भाग्यश्री इज इनसाइड. मीट माय वाईफ, कम ऑन. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया. आम्ही दोघांचे 3 होणार, 3 होणार. एनी साइड. मुलाची होणारी आत्या मिसेस शिवानी दानी इथे आलेले आहेत. त्यांनी भाग्यश्रीची पण त्यांची ओळख झालेली आहे आणि मॅडम काही तुम्हाला सांगतील, म्हणजे सगळ्यांना इंट्रोडक्शन करतील, स्वतःबद्दल काही सांगतील. नमस्कार. भाग्यश्रीवाणीची ओळख झाली. आता होणारा मुलगा असेल की मुलगी असेल, आत्या इथे आलेली आहे, पण भाचा आहे की भाची आहे याची आतुरतेने वाट लागलेली आहे. मदरहूड बहिणीने एन्जॉय करावं, येणारे 2 महिने फार जास्त एन्जॉय करावे, अशाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकदम सुखरूप तुमचं बाळपण होईल आणि मुलाच्या बारशाला पुन्हा भेटू. थँक्यू. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. केवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा
आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली. सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता आता, अजून एक जीव येणार आता आता. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुस्वागतम. नमस्कार. आजच्या या विशेष गोडी असलेल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज काय आहे हो असं बरं विशेष? अहो आपली भाग्यश्री आता आई नाही का होणार, म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्यासाठी डोहाळ जेवणांचा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. त्यात काही पारंपरिक गीतं, कविता, ओव्या आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. पण हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी त्या ईश्वराला एक प्रार्थना करू आणि मग या कार्यक्रमाची सुरुवात करू. आम्ही 2 ओळी म्हटल्यानंतर तुम्ही पण त्या ओळी परत आमच्यासोबत म्हणा, असं मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह धरीन. सगळ्यांनी हात जोडा आणि आमच्या पाठोपाठ म्हणा. हे ईश्वरा, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आरोग्य दे, सर्वांना सर्वांना सुखात सुखात, आनंदात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, कल्याण कर, रक्षण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आ म्हणजे आत्मा. आ म्हणजे आत्मा, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे या दोघांचे सुंदर रूपांतर. संसार वेलीवर फुलते फुलणार, साऱ्या घराचे गोकुळ होणार. माझ्या लाडक्या सुनबाई नाव घे व्रताराचे, तुझे भाग्य उत्तम दिवस आहेत बहरायचे. माहेर सासरची हौशी मंडळी जमली आज, उत्सव मूर्ती तू, तुला शुभे फुलांचा साज. ईश्वराचा तुला मिळो नेहमी आशीर्वाद. सासर माहेरचे सुख राहावे आबादी आबाद, सासर माहेरचे सुख राहावे आबादी आबाद. सासर माहेरचे सुख राहावे आबादी आबाद. आईची थोरवी आत्ताच आपण ऐकली. आपली सून, आपली मुलगी, शेजारीण, अगदी मोलकरीण सुद्धा, कोणीही असो, ही बातमी कळली ना की खूप खूप आनंद होतो. आणि अगदी असं वाटतं सुख सुख म्हणतात ते हेच. देवानं किती चांगला दिवस दाखवलाय ना आपल्याला असं मनात येऊन जातं. ही सगळी त्या ईश्वराचीच कृपा, त्याचे आभार मानायला हवेत. चला तर ऐकूया ह्याच आशयाचं एक सुंदर गाणं आणि त्यावरचा नृत्याविष्कार. जसा शिंपल्यात मोती सागरात घडायाचा, आज सोन्याचा दिवस वेलीवर फुले फुलं, त्याच्या आगमनाची मुखी नाजरीचा
तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात. जणू आत्ताच तर सगळं घडून गेलं ना. मुलगी झाली हो, मुलगी झाली, लक्ष्मी आली बरं का घरात, असं म्हणत साऱ्यांना आत्ताच तर बर्फी वाटली होती ना. बाळ येणं लिहायलेलं आपल्या कन्येचं गोजिर रूप अजूनही डोळ्यासमोर येत आहे. माझी ती छोटीशी बाहुली झबल्यामधून फ्रॉकमधून परकर पोलक्यात आणि नंतर साडीत किंवा आजकालच्या युगात ड्रेस आणि जीन्समध्ये कधी आली हे कळलंच नाही. शिक्षण झालं, नोकरी करून झाली आणि मग तिच्या जोडीदाराला तिला साथ घालावीशी वाटली. कशी तर ती अशी, शालू हिरवा. येणार साजण माझा शालू हिरवा पाचुनी मरवा बेडी बेडी झाला साजणी बाई. येणार साजण माझा गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा साजणी बाई. येणार साजण माझा चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ गो. चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ गो. लुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ गो. लुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ गो. रेशीम धागे ओढती मागे व्याकुळ जीव हा झाला साजणी बाई. येणार साजण माझा शालू हिरवा पाचुनी मरवा वेडीती पेडी घाला साजणी बाई. येणार साजण माझा साजणी बाई. येणार साजण माझा साजणी बाई. येणार साजण माझा. थेट जाऊन पडली त्या राजकुमाराच्या. दोघांनी एकमेकांना पसंत केलं, मन जुळली आणि नवरीच्या गालावर लाजेची लाली उमटली. गोऱ्या गोऱ्या गालावरी. गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी. चढली तोरण मंडपदारी. किण किण काकण ऋणझुण पैंजण. किण किण काकण ऋणझुण पैंजण. सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. हे पण स्टार्टर्स सुरू आहेत मला वाटतं. टाळ्या वाजवू शकतो आपण. हा, राजकुमार आला बँड बाजा बारात घेऊन नवरीला न्यायला आणि मग वरातीत बँड बाजानी पहिलं गाणं वाजलं. बँड बाजाचं ते कुठलं होतं आठवतंय कोणाला? यांच्या लग्नात कुठलं गाणं वाजलं होतं बँड बाजा बारातमध्ये? बरं, मग त्यावेळेला ज्यांना ज्यांना डान्स करायला मिळाला नाही, ज्यांचं मेकअप राहून गेलं होतं लग्नाच्या वेळेला तयार होईपर्यंत, त्यांनी आत्ता आपली ती हौस पूर्ण करा. आम्ही त्या बँड बाजामधलं पहिलं गाणं आत्ता सादर करणार आहोत. त्यांनी प्लीज समोर या आणि आमच्यासोबत डान्स करा. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बालनवरी नटली.
वाजता जोरदार टाळ्या. मी आली नव्हती लग्नाला पण मला माहिती आहे घेतला होता, छान घेतला होता. है ना. हा पण आवडेल बघा आता तुम्हाला. तिच्यासाठी एक नवीन उखाण आहे. काय म्हणाली होती भाग्य? शेक घ्या शेक, थंडगार मिल्कशेक, आजपासून मी आहे ऐश्वर्या आणि हे माझे अभिषेक. अशा उखाण्यांच्या फैऱ्या झाल्या. नवीन जोडप्यानं साऱ्यांचे आशीर्वाद घेतले. आईनं तिला जवळ घेतलं. थरथरत्या आवाजात शब्द फुटले. आज सोन्याचा दिवस, आशीर्वाद घे साऱ्यांचे. आज सोन्याचा दिवस, आशीर्वाद घे साऱ्यांचे. हिरे माणका समान, सखी लाखाचे मौलाचे. हिरे माणका समान, सखी लाखाचे मौलाचे. एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसव घेऊन लेक निघाली. लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून सगळ्यांना आपलंसं केलं आणि तिचं मन गाऊ लागलं. जेव्हा ती घरी आली आहे त्यावेळचा एक डान्स, नृत्याविष्कार. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात एका क्रमानं पुढे जातो आहोत. मुलीचं लग्न झालं. डोहाळ जेवणाच्या गीतांना आम्ही सुरू करतोय. पहिलं गाणं आहे भरून भरून आभाळ आलंय. भरून भरून आभाळ आलंय, भरून भरून भरल्या वटीनं जड जड झाले. भरून भरून आभाळ आलंय, भरून भरून शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा. शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा. आला वास ओल्या मातीचा सोयरा,
वाटू लागतं. आनंदाची बातमी जेव्हा त्याला कळते, म्हणजे ती जेव्हा आपल्या अहोंना सांगते की आता आपल्याकडे गोड बातमी आहे बरं का, तेव्हा त्याला काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. आपल्या बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं नवरोबांना होऊन जातं, कारण वंशाचा अंकुर तिच्या उदरात वाढणार असतो. अहो, कवी कल्पनांनाही अशा वेळी भलताच ऊत येतो बघा. सूर्यकिरणांची शेकोटी पिटवून बघतो तिला ऊब यावी म्हणून, तर कधी निसर्गच तिला अहेरात द्यावा असं वाटतं. तिला आकाशातल्या सोनेरी किरणांचा सुंदर शालू भेट द्यावा असं त्याला वाटतं, तर कधी इंद्रधनुष्याचा कंबरपट्टा करून द्यावा असं त्याला वाटतं. अहो, एक ना अनेक तरा. पण आपल्या लाडक्या राणीला खुश कसं ठेवायचं एवढंच आपल्या नवरोबांच्या मनात असतं. आणि मग ते नवरोबा आपल्या लाडक्या राणीला खूप सारी आश्वासनं देतात आणि हे 9 महिन्यात त्यांना ती आश्वासनं पूर्ण करायची असतात. तर भाग्यश्री, आता आम्ही एक जे पुढचं गाणं सादर करतोय त्याच्यात नवरोबांनी दिलेली आश्वासनं आहेत. त्याच्यापैकी जर तुझं काही राहिलं असेल तर ते पूर्ण करून घे. लक्ष देऊन गाणं ऐक, म्हणजे तुला कळेल की काय आपल्याला करून घ्यायचंय पूर्ण. 7वा सुरू आहे ना अजून. 2 महिन्यात घड्याळ घे, डिझाईन साडी घेतो गोल गोल, आता तरी माझ्याशी गोड गोल गोल. आकाशी फुटलंय तांबडं तांबडं, दारात तारवलंय कोंबडं कोंबडं. थंडीची लाट जरा जाऊ दे, दारात ऊन जरा येऊ दे. राणी तुला जाण्याची घाई का ऐक माझे लाडाचे हंसा हंसा. माझा तुला नाही का भरवसा, माझा तुला नाही का भरवसा. ठरलं उद्या बाजारी जायचं जायचं, 100 नवरी सोनं तुला घ्यायचं घ्यायचं. हवा तसा दागिना घडवी घडवी, राणी माझी सोन्यानं मडवी मडवी. येईल तुझ्या हातात पैसा, येईल तुझ्या हातात पैसा. घरी आता येणार छोटा पाहुणा पाहुणा, होईल उद्या तुझा तो लाडका लाडका. मामा तुझ्या संगतीला राहील, थाट तुझा तोऱ्यात पाहिल. राणी तुझ्या संगतीला मी राहू का, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ. ओके, पोलीस दादा आला माहिती नक्कीच. कारण काय काय, हो डिझायनर साडी घड्याळ वगैरे तर ठीकच आहे, पण 100 नंबरी सोनं, एक दागिना नाही सोन्यानं मडवीन. भाग्यश्री, लग जाओ काम पे. सकाळी आपण जाऊ बाजारात आणि तुला हवं ते सगळं 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 घेऊ. आणि मग काय होतं, नवरोबा ऑफिसला जातात आणि आज चक्क ऑफिसमधनं लवकर येतात, पोलीस स्टेशनहून. सॉरी, ऑफिस नाही, पोलीस स्टेशनहून. आणि असं तर नक्कीच होत नसणार की पोलीस स्टेशनहून कधी कधीच लवकर येता येत असेल. नक्कीच भाग्यश्री, हो की नाही? कधी कधीच लवकर येता येतं. पण अशा दिवशी, ज्या दिवशी गोड बातमी कळली आहे त्या दिवशी तर हमखास लवकर आले असणार, हो की नाही? आणि आता सासूबाईंच्या, म्हणजे भाग्यश्रीच्या सासूबाईंच्या आणि अहोंची आई ह्या आहेत मला वाटतं ना. काकूंचं नाव काय आहे? सासूबाई, भाग्यश्रीच्या सासूबाई. हां, चित्रलेखा काकू. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असणार की आपला मुलगा कधीही लवकर न येणारा स्टेशनवरनं आज लवकर कसा बरं आला, है ना? असं वाटलंच असणार. मग आई जरा खोदूनच विचारते, काय रे, सगळं ठीक आहे ना? कसा काय लवकर आला? सगळं बरं आहे की नाही तिकडे? मग ते विचारतात, ते सांगतात की तसं सगळं ठीक आहे, पण हिला ना जरा बरं नाही आहे. म्हणजे आता ही गोष्ट सांगायची असते घरच्यांना, पण कसं सांगायचं हे पण कळत नाही. अशा वेळी नेमके शब्द दगा देतात, हो की नाही? असं झालं होतं. मग आता हा नेमका माय लेकरांमधला काय संवाद आहे तो आम्ही आता सादर करणार आहोत. वऱ्हाडी भाषेतला आहे, तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. लक्ष देऊन ऐका. सकाळी सकाळीच माझ्या लेकराचा फोन आला. म्हणते कसा मला, आई बरं नाही इला. म्हणते कसा मला, आई बरं नाही इला. मी त्याला म्हणलं, खाल्लं असं काहीतरी सटर फटर ती ना, समोसा, कचोरी, भेलपुरी, नाही तर ब्रेड बटर. आजकालचे पोरं बाहेरचं जास्तच खाते, बरोबर आहे का? अरे ऍसिडिटी का म्हणते ते वाढली असन.
ॲसिडिटी के का म्हणते ते वाढली असन म्हणून माझ्या लेकरा तिला बरं वाटत नसन. तो मले म्हणे आई तसं काहीच नाही. तो मले म्हणे आई तसं काहीच नाही, तेथवरी जाते पण पडत काहीच नाही. तेथवरी जाते पण पडत काहीच नाही. हे ऐकलं आणि मला बहुतच सारीक झाला. मी तेथून देवाला नमस्कार केला. पोराले म्हणलं पोरा आता करू नको काळजी, तू होणार आहेस बाबा आणि मी होणार आहे आजी. अरे हे जे काय होते ना हुल्ल्या म्हणतात त्याले, हे जे काय होते ना हुल्ल्या म्हणतात त्याले. आता माझ्या लेकरा एकच काम करजो, आता माझ्या लेकरा एकच काम करजो. ते जसं म्हणन तसं सारं करजो, ते जसं म्हणन तसं सारं करजो. मागन तेव्हा देजो तिले समोसा कचोरी आणि रोजच देजो तिले भेळ आणि पाणीपुरी, पण घरची देजो बरं का, बाहेरची नाही. तिला चांगले चांगले पिक्चर दाखवजो, चांगले चांगले नाटकाले नेजो. पण ते सैराट फैराटवानी आणि बाहुबलीवानी पिक्चर नको दाखवू. नुसती धांगड धिंगाण मारामारी, धांगड धिंगाण मारामारी. तिले चांगले चांगले पुस्तकं वाचायला देजो. रामायण आहे, महाभारत आहे, दासबोध आहे, भगवद्गीता आहे. चांगले चांगले ते जे चांगलं चांगलं खाईन, जे चांगलं चांगलं पाहीन, जे चांगलं चांगलं वाचन, त्याचा पोटातल्या लेकरावर चांगला संस्कार होते म्हणते. तिले नेहमी आनंदी ठेव. तिले झाशीच्या राणीचे, श्रीरामाचे, विवेकानंदाचे चांगले चरित्र वाचायला देजो. म्हणजे होणारं लेकरू कसं हुशार, पराक्रमी आणि सद्गुणी होईल, ज्याची आज खूप गरज आहे. तिला नेहमी आनंदात ठेव. साऱ्या तिच्या इच्छा पूर्ण तू करशील, साऱ्या तिच्या इच्छा पूर्ण तू करशील, नाहीतर लेकराचं कान फुटते, लक्षात ठेवशील. लेकानं जपणूक केली, लेकानं जपणूक केली, सुनेनं ऐकलं बाई, माई सुन लई साजरी. लेकानं जपणूक केली, सुनेनं ऐकलं बाई. सुनेला 7वा महिना लागला, तशी मले झाली पायण्याची घाई. आता पायना करावा तर कसा करावा, घरचा करावा का बगीचातला करावा का याच्यातला करावा बगीचातला, आणि कुठचा करावा काय समजे ना. शेवटी हा सुंदर हॉल सापडला, छान डेकोरेशन केलं, मिठाई आणल्या, साडी घेतली, दागिने घेतले, फुलांची सर्व सजावट केली. बोलावलं म्या, जमल्या साऱ्या जणी, बहिणी विहिणी मैत्रिणी आणि शेजारणी. 2 महिन्यात येईन माया घरी बाळराजा, 2 महिन्यात येईन माया घरी बाळराजा. आत्ताच साऱ्याला अवतन देतो, बारशाली ये जा, बारशाली ये जा, बारशाली ये जा बरं का. आत्ताच सगळ्यांना बारशाचं आमंत्रण दिल्यानंतर बातमी जाते ती बाळाच्या दुसऱ्या आजीकडे, म्हणजे मुलीच्या आईकडे. तिचेही डोळे आनंदाश्रूंनी भरतात आणि मन गाऊ लागतं, आज सोन्याचा दिवस, सृजनाचा मोदमुखी. माऊलीने कौतुकाने सजवली ग पालखी, माऊलीने कौतुकाने सजवली ग पालखी. उभय कुळांना भूषवण्याचं भाग्य आज लेकीला लाभलं. स्त्री जन्माचं सार्थक झालं. मनात विचार आला की ही सगळी तर ईश्वराचीच कृपा, दुसरं काय. त्याचे आभार मानायला हवेत. चटकन देवासमोर गेली, साखर ठेवली. पुढचं विचारांचं चक्र जोमानं सुरू झालं. हाच तो आजचा दिवस. चोर चोळी, पिवळी चोळी, बागेतलं जेवण, चांदण्यातलं जेवण, होडीत सुद्धा बसून जेवण, सारे बेत आखले गेले. पण मनात हेच होतं की हे सगळं त्या ईश्वरानंच घडवून आणलंय. आणि मग बातमी जाते ती नंदांना आणि जावांना. कुठे आहेत सगळ्या नंदा जावा, कुठे बसल्यात? भाग्यश्रीच्या आहेत. हां, आणि ही सगळी तुम्ही थोडे याल आता समोर, ठीक आहे? नंदा जावा सगळ्यात. आणि ही बातमी जेव्हा त्यांना कळते ना, त्यांचं प्रेमही अगदी सख्ख्या बहिणींसारखं असतं. जणू काही बागेतल्या जाई आणि जुईच त्या. साऱ्या जणी तिचं कौतुक करण्यासाठी उत्सुक असतात. चोर चोळी एकदा झाली की मग मात्र चिडवा चिडवी, थट्टा मस्करीला सुरुवात होते. आणि त्यात नणंदबाई एकदम समोर असतात. आणि मैत्रिणी हे जोडीला असतातच. आणि याच्या पुढचा आत्ता जो नृत्याविष्कार तुमच्यासमोर सादर करणार आहोत आम्ही, ते गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असणार.
जास्त मीठ खायचं नाही, लोणचं खाऊ नको, पापड खाऊ नको. पण ही सगळे सल्ले देतात ते तिच्या वाटणाऱ्या प्रेमापोटीच बरं का. दिवस जाता जाता 7वा महिना येतो. पण मग मात्र साऱ्यांना आमंत्रण देऊन डोहाळ जेवणाचा कार्यक्रम दोन्ही आज्या अगदी थाटात करतात. हिरव्या कंच साडीची खरेदी होते, आवडीचे पदार्थ ठरतात. आज सोन्याचा दिवस वंशवेल बहरली, आज सोन्याचा दिवस वंशवेल बहरली, नव्या नवतीची लाट अंग अंगी लहरली, नव्या नवतीची लाट अंग अंगी लहरली. खिरीची ताटं सजली, सुगंधित फुलांचे नक्षीदार दागिने पहिलटकरणीला अगदी शोभून दिसत आहेत. आणि आज आपण ज्या कारणासाठी भेटलो आहोत तो कार्यक्रम आता आपण पूर्ण करूया, तो म्हणजे खिरींच्या वाट्या उघडणे. कोण तिथे ताट समोर तिला द्यायला, कोणीतरी वर जा. त्यातनं लक्षात येईल की मुलगा होणार की मुलगी होणार. म्हणजे सस्पेन्स शेवटच्या दिवसात. सुरेंद्र पास में आ तो ये वाली शॉट बना वो दिखा ना. ते वाटाय काय ते दाखवशील म्हणतो जवळ आहे. चिटिंग नाही पाहिजे मला, वर ये ना वर. करून पाहिजे. हा येस, दोघांना मुलगी हवी आहे. पण बघूया आता. अच्छा. आलेल्या सगळ्यांना कोण वाटतं मुलगा होणार? हात वर करा. कोणाला वाटतंय की मुलगा होईल भाग्यश्रीला? 1 वर 2 3 4 5 6. बाकी सगळ्यांना मुलगी होणार वाटतंय. मुलगी पाहिजे. सासू बाईंनी सांगितलं मुलगी पाहिजे. इकडे पण गेल कॅमेरा. विचारून तर घ्या, वर करतात का तिथे चलो बर्फी. उघडलंय का दुसरा चान्स? बर्फी. बर्फी. हो, भाग्यश्री दुसरा चान्स पण घेणार आहे. आत्ताच ठरलंय. दुसऱ्या चान्स मध्ये मुलगी. म्हणजे आता ह्याच्यात जर मुलगा झाला तर ठीक आहे, पुत्राला मुलगी होऊन जाईल. थोडं थोडं खाऊ घालायला लागेल. चलो खाऊ घालतं? येस 5. अच्छा, बेस्ट ऑफ 5. ओ, बेस्ट ऑफ 5 डिसाईड करू आपण. 10वी पर्यंत असंच चालतं बेस्ट ऑफ 5. लाडू. लाडू आता 2:1च्या रेशो मध्ये. मुलगा पुढे आहे अजून. चलो 3rd राऊंड. बर्फी. बर्फी. ओह माय गॉड, क्या टक्कर है, टक्कर एकदम. लड़का या लड़की? फायनल मॅच. आता लास्ट आहे. चलो डिसाइडिंग आहे एकदम, डिसाइडिंग वोट आहे. बर्फी. आमचा नागपूरचा स्पेशल. लाडूच्या आकारात आहे. संध्या बर्फी आहे म्हणजे फायनल फायनल. पण ती लाडूच्या आकारात आहे. आता तरी suspense म्हणजे आता. वी आर इन सस्पेन्स. हां, जस्ट आता वेट खूपच. वेट वेट येईल येईल. ठीक आहे, ठीक आहे. 2च महिने ना. आणखी एक कार्यक्रम बाकी आहे, थोडासा छोटासा. बरं, ओके थोडंसं ठेवू आणखी एक. ओके. आता करणार आहे इथे? नाही, थोड्या वेळानं करू. थोड्या वेळाने. ओके. कौतुकानं बघतायत आणि मग आग्रह धरला जातो तो उखाण्यांचा. उखाणा तयार आहे डोहाळ जेवणाचा? तयार? घेणार लगेच? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, त्यामुळे तुम्ही सर्च करा. आपण कार्यक्रम पुढे घेऊ आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही मला आठवण करून द्यायची आलेल्या गेस्टनी की उखाणा राहिलाय तिचा म्हणून. ओके? आणि दोघांनाही उखाणा घ्यायचा आहे. ह्या संध्याकाळी किंवा या दिवसासाठी तो अगदी साजेस आहे. वेळ आहे सुंदर संध्याकाळची. वेळ आहे सुंदर संध्याकाळची. आम्ही वाट बघतो एक सुदृढ बाळाची. आम्ही वाट बघतो एका सुदृढ बाळाची. मुलगा असो वा मुलगी, मुलगा असो वा मुलगी, हौस पुरवेल तुम्हा सर्वांची, हौस पुरवेल तुम्हा सर्वांची. जमलेल्या सगळ्या जणी कौतुकानं डोहाळे पुरवतात आणि त्याच आशयाचं पहिलटकरणी करता खास हे डोहाळ जेवणाचं पुढचं गाणं आणि त्यावरचा नृत्याविष्कार.
डोहाळे खावस वाटत काही प्यावस वाटत सांग लाडके काही करावं वाटत खावस वाटत काही प्यावस वाटत सांग लाडके काही करावं वाटत घोड्यावरनं लढाईला जावंस वाटत घोड्यावरनं लढाईला जावंस वाटत पोटी तुझ्या शिवराया येईल डोहाळे चला चला साऱ्या घरी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे सांग या कानात भावना मनाची स्वप्नात दिसते प्रतिमा गुणाची सांग या कानात भावना मनाची स्वप्नात दिसते प्रतिमा गुणाची रास क्रीडा रंगली राधेच्या कृष्णाची रास क्रीडा रंगली राधेच्या कृष्णाची कुंजवनी बांधले ग मुलांचे डोळे चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गुपित गाळू दे कौतिक शरीर हिरव्या नारळानं ओटी मी भरीन गुपित गाळू दे कौतिक करीन हिरव्या नारळानं ओटी मी भरीन धनुष्य बाणानं मी रावण मारीन धनुष्य बाणानं मी रावण मारीन कौशल्येचा बाळ येईल रविवारे चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे पैलट करणीचे गमाई पुरवूया डोहाळे पैलट करणीचे गमाई पुरवूया डोहाळे चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे कशी आली ती ह्या कारणाने की तिला ना म्हणे अमिताभ बच्चनचे पिक्चर पाहायचे डोहाळे लागले. अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहायचा आणि मग जन्माला कोण येणार? द अँग्री यंग मॅन. मग आपल्याला आता माहिती आम्हाला ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. तर हे गाणं पुढचं ऐकूया म्हणजे तुम्हाला कळेल की ही प्रथा का आहे ते. रावणा मारीन रावणा आणारे धनुष्य मारीन रावणा मारीन रावणा दास हनुमान मेळवीन मेळवीन वाली निर्दालन सुग्रीव पालन सुग्रीव पालन आणारे धनुष्य मारीन रावणा मारीन रावणा आणारे धनुष्य मारीन रावणा मारीन रावणा. तर तिला रावणाला मारायचे डोहाळे लागले होते. तर असेच डोहाळे तुला लागू दे. सगळे आपल्याही जगात खूप वेगवेगळ्या प्रकारचे रावण जन्माला आले आहेत आणि त्यांना मारायला ते दशरथ राजांसारखं काम नक्कीच करतायत. त्यामुळे त्या येणाऱ्या बाळासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पोटी श्रीरामचंद्रांसारखं पुत्र येऊ दे किंवा पुत्री येऊ दे हीच शुभेच्छा. आता आपण कार्यक्रमात पुढे वळूया. चा सल्ला काय खायला हवं काय खायला नको हे कोणी झोपाळा सजवतात तर कोणी रांगोळी काढतात. आता 8वा सरला आणि 9वा लागला. बाळाच्या आगमनाची वेळ जवळ आली म्हणून जो तो आनंदतो. त्याची स्वप्नही पडायला लागली आहेत आता आणि उत्सुकता शिगेला पोचली आहे. तिचं मन उघड केलंय, तिनं तिचं मन उघड केलंय. पावलं जड झाली आहेत, काहीच गोड लागत नाहीये. मैत्रिणी थट्टा मस्करी करतातच आहेत.
अशा आशयाचं अजून एक सुंदर डोहाळच्या खट्याळ आशयाचं हा पुढचं गाणं आहे आणि त्यावरचा नृत्याविष्कार आहे. भाग्यश्रीचे वीर कुठे आहेत? या स्टेजवर पटकन. वाजून गेलेत. आपण पटकन 10 मिनिटात हा कार्यक्रम संपणारच आहे. पुढचं गाणं आहे, नाव काय गाण्याचं? फॅशनचे डोहाळे. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, हे काय फॅशनचे कसले डोहाळे लागतात बाबा, की मला हे घालायची इच्छा होते, मला ते घालायची इच्छा होते. आम्ही सगळे 21st सेंचुरीच्या आई आहोत. आम्हाला काय सगळंच पारंपरिक वगैरे सगळंच आवडतं असं नाही. आम्ही कौतुकानं सगळं करून घेतो, पण आम्हाला त्याच्यासोबत काहीतरी वेस्टर्न पण हवं असतं. तर आमच्या काकूंनी एक आमच्यासाठी फॅशनचे डोहाळे नावाचं एक गाणं शोधून काढलंय. ऐकूया ते गाणं. विज्ञान युगाची मी भावी माता, फॅशनचे डोहाळे पूर्वा हो आता. विज्ञान युगाची मी भावी माता, नको हा पाळणा नको जुनी गाणी, सिनेमा मोबाईल सुंदर गाणी. नको हा पाळणा नको जुनी गाणी, सिनेमा मोबाईल सुंदर गाणी. खिरीच्या वाट्या उघडू कशाला, सोनोग्राफीने कळते हो मजला. खिरीच्या वाट्या उघडू कशाला, सोनोग्राफीने कळते हो मजला. आवडते मजला नूडल्सनी मॅगी, पिठले भात नको भरताची वांगी. आवडते मजला नूडल्सनी मॅगी, पिठले भात नको भरताची वांगी. गोवर प्रवास नको बस रेल्वे, विमानी बैसोनी परदेशी जावे. गोवर प्रवास नको बस रेल्वे, विमानी बैसोनी परदेशी जावे. नको हिरवी साडी घ्यावा हिरवा गाऊन, सुखाचा संसार करू दोघे मिळून. नको हिरवी साडी द्यावा हिरवा गाऊन, सुखाचा
जुने ते सोने संस्कार मुलाचे प्रभृती डोहाळे सासर माहेरचे जुने ते सोने संस्कार मुलाचे. आईकडे जातो त्या वेळेला बेबी शॉवर करायचा आणि गाण्यात आम्ही जो गाऊन सांगितलाय तो रात्री घालण्याचा झोपायचा गाऊन नाही, तो इव्हनिंग गाऊन आहे. त्यामुळे बेबी शॉवर हे डोहाळ जेवणाची गाणी इथे संपतात. गोड कौतुक झालेलं असतं होणाऱ्या आईचं, होणाऱ्या बाबांचं. पण हे जे आमचं शेवटचं गाणं आहे ना, ते होणाऱ्या आजी आजोबांकरता. कारण आई वडिलांना तर उत्सुकता असतेच की आपल्याला काय होणार, आपल्याला बाळ होणार ह्याची उत्सुकता असते. पण होणाऱ्या आजी आजोबांना खूप जास्त उत्सुकता असते. त्यांनी खूप स्वप्न रंगवलेली असतात खूप आधीपासनं. ही त्यांना बातमी कळायच्या आधीपासनं त्यांनी स्वप्न रंगवलेली असतात की मला जेव्हा नातू येईल ना तेव्हा मी असं करीन, जेव्हा मला नात होईल ना मी तिच्यासोबत पहिल्यांदा डिस्को करीन. अशी सगळी स्वप्न त्या आजीनी आजोबांनी बघितलेली असतात. तर तिच्यासाठी काय असतं ते, ती तिच्यासाठी दूध नाही दुधावरची साय असते. तिला धक्का सुद्धा लागायला नको असं आजी आजोबांना वाटत असतं. तर या कार्यक्रमात आजी आजोबांकरता एक खास गाणं झाल्याशिवाय हा कार्यक्रम काय आम्ही पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे खास आजी आजोबांसाठी हे शेवटचं गाणं. आणि मी रिक्वेस्ट करीन सगळ्या होणाऱ्या आजी आजोबांना, म्हणजे फक्त भाग्यश्रीचे आणि दादांचे आई वडील नाही तर काका आजोबा, काकू आजी, आत्या आजोबा, मामा आजोबा, आत्या आजी, मामा आजोबा असे सगळे या. आणि ज्या कोणी पणजी होणार आहेत त्यांनी तर आधी या. पणजी आजी आधी हवी आहे. आमच्यासोबत इथे तुम्ही लोकांनी हे खास गाण्यांवर छान डिस्को करायचा आहे. अरे वा, एक आजी आली आहे पटकन. अरे वा, आजोबा पण आले. एकदा आजोबांसाठी जोरदार टाळ्या. इतक्या हौशीने जेव्हा आजी आजोबा येतात ना ते फक्त आणि फक्त आपल्या नातवंडांसाठीच येतात. त्यांना इतर कार्यक्रमात तुम्ही बोलावलं असतं ना ते कदाचित नाही नाही मी नाही येत असं म्हणतात आजोबा लोक. या 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 या. कुणी बाजाराला आणायला जायचो, कुणी बाजाराला आणायला जायचो. आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ, आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ. कुणी बाजाराला आणायला जायचो, कुणी बाजाराला आणायला जायचो. माई सोन्यावानी सून तिला सोसना ऊन, माई सोन्यावानी सून तिला सोसना ऊन. काय होतं ते विचारून पाहिजो, काय होतं ते विचारून पाहिजो. आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ, आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ. कुणी बाजाराला आणायला जायचो, कुणी बाजाराला आणायला जायचो. आता वनार आजी झाली सुनेवर रागी, आता वनार आजी झाली सुनेवर रागी. रे मनाची पाहिजे ते खायचो, रे मनाची पाहिजे ते खायचो. जिरे लाडू बी आण, आलू बोंडा बी छान, जिरे लाडू बी आण, आलू बोंडा बी छान. राणी वाणी तू सुखात राहायचो, राणी वाणी तू सुखात राहायचो. आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ, आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ. कुणी बाजाराला आणायला जायचो, कुणी बाजाराला आणायला जायचो. इले पाहिजे काय आले तुझ्यावर काय, इले पाहिजे काय आले तुझ्यावर काय. मला याडीला कळायचं नाही गो, मला याडीला कळायचं नाही गो. नंदू हवा मला जन सोळा भला, नंदू हवा मला जन सोळा भला. माई एवढीच इच्छा आहे गो, माई एवढीच इच्छा आहे गो. आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ, आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ. कुणी बाजाराला आणायला जायचो, कुणी बाजाराला आणायला जायचो. नाते खावी बनी घरची लक्ष्मी खरी, नाते खावी बनी घरची लक्ष्मी खरी. माई एवढीच इच्छा आहे गो. हिरवा शालू बी आला, हिरवी चोळी बी घाला, हिरवा शालू बी आला, हिरवी चोळी बी घाला. वेलीचे सात मोगऱ्याची माळ गो, वेलीचे सात मोगऱ्याची माळ गो. म्हणून सयन मला गाणी डोहाळीले, म्हणून सयन मला गाणी डोहाळीले. बागामध्ये घेऊन जायचो, बागामध्ये घेऊन जायचो. आलं चिंचला फळ आणि आवळं बफळ, छोटेसे बाळ
श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया ये ना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी हो बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा 5 सुवासिनींनी भरली 5 फळांनी ओटी कैलासरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. हा एकच झाला, आणखी पाहिजे ना आपल्याला, आहे की नाही? मग वन्स मोर आणखी एक दुसरा. माझ्या सासर आणि माहेरची लेक माझ्या सासर आणि माहेरची लोकसारी हौशी कैलासरावांचं नाव घेते डोहाळ्याच्या दिवशी. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रेमळ तसेच सासू सासरे खूप सुद्धा प्रेमळ. भाग्यश्रीचं नाव घ्यायला डोहाळे जेवण करायला कारण पूर्ण. थँक्यू. तुम्ही दुसऱ्या घ्या, तिला 2 घ्यायला लावले. बाबा गाणं म्हणतात का? बाबा बस सगळ्यांचा फोन वेगवेगळा मला माहिती आहे. चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार वाणी परतून ये जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई दृष्ट काढा हिची मीठ मोहरीनी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळू
आठवणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार येणार दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा सोनूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी झालं कसं गोजीर मन सोनूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी गोजीर श्वास तू बंध मी थँक्यू तुम्ही सगळे आमच्या कार्यक्रमात आले. ही आई आहे आता काळजी घ्यावीच लागणार आहे शेवटचे 2 महिने आणखी परत. थँक्यू तुम्ही आम्हाला दिलेले आशीर्वाद आम्ही एक्सेप्ट केलेले आहेत आणि ते आशीर्वाद आमच्या बाळाला नक्कीच मिळतील. थँक्यू व्हेरी मच. असेच परत या. थँक्यू. तू पण बोल. बाकीशी पण काहीतरी मॅसेज. हो लाजरवाली. नाही मी बोललो होतो मी आई आहे म्हणून. आई मला माहित होतं बाबा ठेवलंय म्हणून. आई सोबत असली पाहिजे माझ्या. बाबा मीच आहे. थँक्यू बाय.